तर हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे बसलेत। जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील 40हून अधिक गावांना भूकंपाचे धक्के बसलेत। महिनाभरात 2 वेळा हा भूकंप झालाय आणि त्यामुळे ग्रामस्थ अधिकच घाबरलेत। 4.2 रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती समोर येते। प्राथमिक माहिती आहे, भयभीत ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र घराबाहेर जागून काढली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। तुम्ही पाहू शकता हिंगोलीतली ही दृश्य आहेत। हिंगोलीत अगदी काहीच दिवसात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले हिंगोलीचे प्रतिनिधी संदीप नागरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। संदीप, हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत। 40 गावांना हादरा बसलाय। आता या क्षणाला त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर मध्यरात्री जे नागरिक आहेत ते साखर झोपेमध्ये असताना भूकंपाचे हादरे जाणवायला सुरुवात झालेली आहे। 3:23 सगळ्यात मोठा भूकंपाचा धक्का बसलेला आहे। 4.2 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। या भूकंपाच्या हादऱ्यामुळे शिरळी गावामध्ये किचन वट्याच्या ज्या टाईल्स लावलेल्या होत्या त्या टाईल्स त्या ठिकाणी गळून पडलेल्या आहेत। तर कंजारा गावामध्ये एका जुन्या घराची पडझड झालेली आहे, मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। रात्रभर नागरिकांनी घराच्या बाहेर येऊन काढलेली आहे। प्रशासन मात्र अद्यापर्यंत त्या गावापर्यंत पोहोचलेलं नाहीये। मात्र जिल्हाधिकारी स्वतः या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। सध्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। प्राची, नक्कीच धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवलेत। मात्र असं असताना देखील प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीये। प्रशासनाचा कुठलाही अधिकारी अद्याप तरी घटनास्थळी पोहोचलेला नाहीये।